चला तर मुलांनो, आज आपण बऱ्याच दिवसांनी इयत्ता चौथीचा पहिला विभाग पाहूया. यामध्ये पहिला धडा आहे भौमितिक आकृत्या. तर यामध्ये आपल्याला माहिती काय दिलेली आहे, कोन कसे ओळखायचे. आता बघा, पहिली आकृती दिली आहे त्यात जमीन व घसरगुंडी यामध्ये कोन दिसतोय. दुसरी आकृती आहे ते शिडी व जमीन यामध्ये कोन झालेला दिसतोय. हे लघुकोन आहेत. कशा प्रकारे कोन तयार होतात हे यात दाखवले आहे. तिसरे चित्र आहे झाडाचे खोड व फांद्यांमध्ये कोन दिसत आहे. त्यांनी मेन्शन करून दाखवले आहे बघा, त्यामध्ये दिसत आहे. आणि चौथी आकृती आहे विजेचा खांब व जमीन यामध्ये कोन झाला आहे. आता हा काटकोन त्रिकोण झालेला आहे, काटकोन कोन झालेला आहे. याप्रमाणे परिसरात आपल्याला ज्या ठिकाणी दोन रेखा जुळलेल्या दिसतात तेथे कोन तयार होतो. तुमच्याजवळ असलेल्या ज्या चित्रामध्ये कोन दिसतो अशी चित्रे जमा करा, त्यातील कोन पेन्सिलने दाखवा. अशी बरीच चित्र असतात ज्यामध्ये कोन तयार होतात. कोणत्याही दोन रेषा जुळवल्या तर कोन तयार होतो. हाताच्या कोपऱ्यापाशी तयार झालेले कोन पहा. हाताच्या कोपऱ्याशी आपण कोन तयार करू शकतो. दुसऱ्या पेजवर दाखवलेले आहे काटकोन, लघुकोन, विशालकोन. हे तीन कोन असतात, काटकोन, लघुकोन आणि विशालकोन. आता खिडकीच्या लगतच्या दोन कडांमध्ये काटकोन दिसतो. पुस्तकाच्या लगतच्या दोन कडांमध्ये काटकोन दिसतो. काटकोन म्हणजे काय की 90 अंशात जो कोन तयार होतो त्याला काटकोन म्हणतात. आता ही दोन घड्याळं दिली आहेत. प्रत्येक घड्याळात 3 वाजता व 9 वाजता तासकाटा व मिनिट काटा एकमेकांशी काटकोन करतो. कात्रीचे चित्र दिलेले आहे. बाजूच्या चित्रात दाखवल्याप्रमाणे कात्रीच्या दोन पात्यांमध्ये काटकोन आहे. या कात्रीच्या दोन पात्यांच्या टोकांमधील अंतर हळूहळू कमी केले असता होणारा कोन हा काटकोनापेक्षा लहान होत जातो आणि काटकोनापेक्षा लहान कोनाला लघुकोन म्हणतात. कात्रीच्या दोन पात्यांमधील टोकांमधील अंतर हळूहळू वाढवले असता होणारा कोन हा काटकोनापेक्षा मोठा होत जातो. काटकोनापेक्षा मोठ्या कोनाला विशालकोन म्हणतात. इथे खाली आकृती दिलेली आहे बघा. काटकोन म्हणजे बरोबर 90 अंशाचा कोन तयार होतो, त्याला काटकोन म्हणतात. त्यापेक्षा छोटा असणारा कोन लघुकोन, तर त्यापेक्षा मोठा असणारा कोन होतो विशालकोन. आता पुढचा प्रश्न पाहूया आपण. खालील आकृत्यांचे निरीक्षण करून आकृती खालील चौकटीत काटकोन, लघुकोन व विशालकोन असे लिहा. आता इथे पुस्तक थोडंसं रंगूनच दिलेलं आहे, त्यामुळे इथे उत्तरे लिहिलेली आहेत. लघुकोन पहिला दिलेला आहे. 90 अंशापेक्षा लहान दिसतोय तो, तर त्याला लघुकोनच म्हणता येईल. दुसऱ्या आकृतीत काटकोन दिसतोय, हा 90 अंशाचा आहे. दोन सरळ रेषा दिसतात ज्या एकमेकांना 90 अंशात छेदतात. तिसरी आकृती विशालकोनाची दिसते. चौथी आकृती ही विशालकोनाची आहे आणि पाचवी आकृती लघुकोनाची आहे. खाली दिलेले टिपके जोडून काटकोन तयार करा. आता काही टिपके दिलेले आहेत, ते जोडून काटकोन तयार करायचे. म्हणजे सरळ रेषेतच हे कोन जोडायचे आहेत. म्हणजे हे बिंदू जर सरळ रेषेत जोडले तर अनेक काटकोन तयार होतील. दुसऱ्या ह्याच्यात दिलेलं आहे खाली दिलेले ठिपके जोडून लघुकोन तयार करा. लघुकोन म्हणजे 90 अंशापेक्षा लहान कोन. आणि खाली दिलेले आहे खाली दिलेले ठिपके जोडून विशालकोन तयार करा, म्हणजे 90 अंशापेक्षा मोठा. त्यांनी 1, 2 करून दाखवले आहे, त्याप्रमाणे आपण करू शकतो. हाताच्या कोपऱ्याजवळ काटकोन, लघुकोन, विशालकोन करून एकमेकांची केलेली कोनं तपासा. पहा बरं असे आहे का. विजेच्या खांबाने जमिनीशी केलेला कोन काटकोन असतो. विजेचा खांब आणि जमीन. विजेचा खांब हा जमिनीवर उभा असतो पूर्णपणे. जर तो थोडासा वाकडा असता तर तो लघुकोन, विशालकोन असा झाला असता. तो सरळ उभा असतो, त्यामुळे विजेच्या खांबाने जमिनीशी केलेला कोन काटकोनच असतो. घसरगुंडीने जमिनीशी केलेला एक कोन लघुकोन असतो आणि दुसरा कोन विशालकोन असतो. आता एक बाजू झुकलेली असते आणि दुसऱ्या साईडला ती जास्त दिसते, म्हणून घसरगुंडीने जमिनीशी केलेला एक कोन लघुकोन दिसतो तर दुसरा विशालकोन दिसतो. शिडीने भिंतीशी केलेला एक कोन लघुकोन दिसतो आणि भिंतीशी केलेला दुसरा कोन विशालकोन दिसतो. शिडी आणि घसरगुंडी यांचं गणित सारखंच आहे. शिडीने भिंतीशी आपण थोडीशी कलती ठेवतो, म्हणजेच
90 अंशापेक्षा लहान कोन तयार होतो तर ते लघु कोन तयार होतो आणि दुसऱ्या बाजूला विशाल कोन तयार होतो. बाभळीच्या काट्यांमध्ये असणारा कोन विशाल कोन असतो. तुम्ही बाभळीचे काटे जर पाहिले असतील तर ते सरळ नसतात, थोडेसे काटकोनापेक्षा मोठे असतात, त्याला विशाल कोनच म्हणतात. हाताचा अंगठा सोडून इतर लगतच्या 2 बोटांमधील कोन लघु कोन असतो. हातामधील बाकीची बोटे एवढ्या प्रमाणात ताणली जात नाहीत की विशाल कोन तयार होईल, म्हणून ती सगळी लघु कोनच असतात. आणि अंगठा हा जरा बाजूला असतो, त्यामुळे त्याचा कोन आपल्याला अगदी 90 अंशाचा पण करता येऊ शकतो किंवा विशाल कोनही करता येऊ शकतो. यापुढे आहे वर्तुळ. वर्तुळ आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहूया. व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका.